कधी एखाद्या लहान मुलीच्या डोळ्यात मोठं स्वप्न पाहिले का? एक छोटीशी मुलगी तिच्या भावाच्या हातात बॅट घेतलेला पाहते आणि मनात ठरवते, मी एक दिवस देशासाठी खेळणार. हो मित्रांनो, तीच ती महाराष्ट्राची लेक स्मृती मंदाना. आज आपण तिच्या वयाच्या 9व्या वर्षापासून ते भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यापर्यंतचा अविश्वसनीय प्रवास पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी आबा आणि तुम्ही पाहत आहात तुमचा आबा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला पाहूया. स्मृती मंदानाचा जन्म 1996 रोजी मुंबईत झाला. वडील श्रीनिवास मंदाना हे जिल्हा स्तरावर क्रिकेट खेळले तर भाऊ श्रावणही क्रिकेटमध्ये सक्रिय होता. घरात क्रिकेटचं वातावरण होतं. लहान वयात स्मृती 3 वेळा वेगवेगळ्या स्टाईलमध्ये सहभागी झाली. फक्त 9 वर्षाची असताना तिने महाराष्ट्राच्या अंडर-15 संघात प्रवेश मिळवला आणि हितेच तिच्या आयुष्याची दिशा ठरली. एक गोष्ट खास, स्मृती उजव्या हाताने लिहिते पण तिने बॅटिंग सुरू केली डाव्या हाताने, कारण भाव डावखोर होता आणि म्हणूनच आज ती ओळखली जाते भारताची लेफ्ट हँडेड क्वीन. राज्यापासून ते देशाचा प्रवास. स्मृतीने राज्य संघासाठी खेळताना इतिहास घडवला. महाराष्ट्रासाठी एकदिवसीय सामन्यात तिने 224 धावा केल्या आणि डबल सेंचुरी करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. 5 एप्रिल 2013 बांगलादेश विरुद्ध T20 पदार्पण आणि फक्त 5 दिवसांनी 10 एप्रिल रोजी ODI पदार्पण आणि पुढच्या वर्षी इंग्लंड विरुद्ध टेस्टमध्ये प्रवेश. तेवढ्यातच भारताला मिळाली एक अशी बॅटर जी बघायला सौम्य पण मैदानावर तुफान स्ट्रोक प्ले करत होती. तिची बॅट म्हणजे जणू तलवार, शांतपणे पण अचूक वार करणार. यश, विक्रम आणि भारताचं गर्वाचं नाव. तिने टेस्टमध्ये पदार्पण करताच अर्धशतक ठोकले आणि ODI मध्ये सलग शतक मारत तिने दाखवून दिलं की भारतीय महिला आता कोणापेक्षा कमी नाही. टेस्ट आकडेवारी 12 इनिंगमध्ये 629 धावा आणि सर्वोच्च 149, सरासरी 57.18 आणि 2 शतके. ODIची आकडेवारी पाहिली तर 117 सामने, 5322 धावा, सर्वोत्तम 136 धावा, सरासरी 48.38 आणि 14 शतके. T20ची आकडेवारी पाहिली तर 153 सामने, 3982 धावा, सर्वोत्तम 122 धावा, सरासरी 29.94 आणि 1 शतक. ती सर्व फॉर्मॅटमध्ये शतक मारणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर ठरली. आणि जेव्हा ती मैदानावर उतरते तेव्हा भारताचं नाव प्रत्येक बॉलसोबत उंच जातं. 2025 मध्ये स्मृतीने तिच्या कारकिर्दीने सर्वात मोठं स्वप्न पूर्ण केलं. भारतीय महिला संघाला पहिला वर्ल्ड कप जिंकून दिला. फायनलमध्ये तिने संयमी आणि दमदार खेळ करत 45 धावा ठोकल्या, ज्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभव करत इतिहास रचला. स्मृती फक्त क्रिकेटर नाही, ती प्रेरणा आहे. ती दाखवते मोठं होण्यासाठी शहर मोठं लागत नाही, मन मोठं लागतं. प्रत्येक सरावाच्या दिवशी ती घाम गाळते आणि प्रत्येक शॉटसोबत ती सांगते, हा देश माझा आहे आणि ही लढाई ही माझी आहे. अनेकदा लोक विचारतात स्मृती लग्न कधी करणार. ती हसून म्हणते, सध्या माझं प्रेम फक्त क्रिकेटसोबत आहे. ती पूर्णपणे तिच्या खेळावर समर्पित आहे. पण आता ती वेळ आली आहे, ती लवकरच इंदोरची सून होणार आहे. नोव्हेंबर एंडपर्यंत ती लग्न बंधनात अडकणार आहे. मित्रांनो, स्मृती मंदाना हे फक्त नाव नाही, त्या प्रत्येक मुलीचं स्वप्न आहे ज्यांना सांगितलं गेलं क्रिकेट मुलींसाठी नाही. स्मृतीने दाखवून दिलं स्वप्न कोणाचंही असू शकतं, पण त्यासाठी मेहनत लागते. मित्रांनो, तुम्हालाही आपल्या स्वप्नावर विश्वास ठेवायचा असेल तर स्मृतीसारखं खेळत राहा, झगडत राहा. एक ना एक दिवस तुम्ही नक्की चमकाल. तर नमस्कार मित्रांनो, मी आबा. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका प्रेरणादायी कहाणीसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका. तर धन्यवाद.